हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्ट 3 मध्ये जे अक्कलकोटचं दर्शन दाखवलं त्याचा काही भाग माझ्याकडे राहिला होता. म्हणजे हा व्हिडिओ जो आहे माझ्याकडून मिस झाला होता तो मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. शेवटचं दर्शन घाई गडबडीने, जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप घाई होत होती. तर मला ना जिथे स्वामी समर्थाची उभी मूर्ती होती ना तिथे जायचं होतं. तर आम्ही तिथे गेलो. हा छोटासा क्लिप जो आहे माझ्याकडून मिस झाला, त्या व्हिडिओमध्ये मी ॲड नाही केला, मला भेटलाच नाही. नंतर मी हा व्हिडिओ जेव्हा एडिट करत होते तेव्हा मला दिसला, तर म्हटलं चला कशाला हे करूया, ॲड करूया, म्हणजे तुम्हालाही बघता येईल. तर अशी स्वामी महाराजांच्या अक्कलकोटामध्ये ना खूप मोठी अशी उभी मूर्ती आहे आणि तिथेच छत्रालय बोलतात ना, बाजूलाच आहे. तिथे त्याच्या बाजूला स्वामी महाराजांची उभी मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यापुढे आम्ही आता निघालो गाणगापूरच्या दर्शनाला. तर खूप छान इथेही दर्शन झालं, पण असं घाई गडबडीतच झालं, कारण की आम्हाला ना त्यांनी टाईम दिलेला की एवढ्या टायमामध्ये तुम्हाला रिटर्न यायचं आहे. झालं असं होतं की अक्कलकोटवरून गाणगापूरला ना आपली जी बस असते ती जात नाही. तुम्हाला अक्कलकोटला कुठेतरी गाडी अशी पार्किंगमध्ये उभे करून तिथे तुम्हाला ना जीप वगैरे करावी लागते. तर हे जे अरेंजमेंट आहे ते आम्हाला टूर्स ट्रॅव्हल्सवाल्यांनीही करून दिलेलं. देशपांडे ट्रॅव्हल्सवाल्यांनी आम्हाला सांगितलेलं की गाणगापूरमध्ये बस काही जात नाहीत, त्यामुळे तुम्हाला जीप करून जावं लागेल. आणि अक्कलकोट ते गाणगापूरचा हा प्रवास जो आहे तो 3.5-4 तासाच्या आतमधला आहे. मिनिमम 3.5 तास पकडून चाला, कारण की मी एक अंदाज घेतला होता की आम्ही कितीला निघालो, किती वाजता पोहोचलो. येतानाही आम्हाला तेवढाच वेळ लागला. म्हणजे थोडं कुठे जर थांबलो नाही तर आपल्याला 3.5 तास आरामशीर लागतात. तर शेवटी आम्ही गाणगापूरला पोहोचलो. पण सगळं ना उलटच झालं ॲक्च्युली. आम्हाला भीमा अमरजा संगम नदी जे आहे तिथे जायचं होतं पहिले, पण त्यांनी आम्हाला डायरेक्टच गाणगापूरचे जे हे श्रीपाद श्री वल्लभ मंदिर आहे दत्त महाराजांचं तिथे घेऊन आले. तर आम्ही पहिले इथे दर्शन घेतलं. माझ्याकडून काही चूक होत असेल तर मला नक्की कळवा, कारण की मी ही सेकंड टाईम जाते, तर मला एवढं काही माहिती नाही आहे इकडच्या विषयामध्ये, तरी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर आम्ही मागच्या वेळी जेव्हा गेलो होतो ना तेव्हा आम्ही काय केलेलं, आम्ही भीमा अमरजा संगममध्ये मस्त हात पाय तोंड स्वच्छ धुतलं, तिथं असं अंघोळ केल्यासारखं, म्हणजे जरासं डोक्यावरून पाणी वगैरे घेतलं, आणि त्यानंतर आम्ही गाणगापूरला गेलो होतो दर्शनाला. पण यावेळेस आता उलटं झालं. ह्यावेळेस आम्ही पहिले गाणगापूरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही भीमा अमरजा संगम ही जी नदी आहे तिथे आलोय. तर हा जो सीन तुम्ही बघताय हा तिकडचाच आहे. थोडा व्हिडिओ ना माझा शेकी झालाय, मला काही माहिती नाही का झालाय. व्हिडिओ शूट करताना मी भरपूर काळजी घेतली होती, पण ॲक्च्युली काय होतं ना, बाहेर गेलं ना आपल्याला वाटतं की आपण घरामध्ये असल्यावरती व्हिडिओ शूट करूया, हे करूया ते करूया बाहेर जाऊन, पण बाहेर जेव्हा गेलं ना, जेव्हा माणसं आपल्या तोंडाकडे बघतात ना तेव्हा आपल्याला अनकम्फर्टेबल फील होतं. अरे हे आपल्याकडे बघतात, चांगलं नाही वाटत आहे की हे काय करतायत, असं त्यांच्या मनात विचार येतो, असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळे आपण अनकम्फर्टेबल होतो आणि व्हिडिओ आणि फोटो काढण्यामध्ये ना इंटरेस्ट तेवढा राहत नाही आणि वाटतं जाऊ दे मरू दे असा विचार येतो. तर माझ्या बाबतीत कधी कधी असंच होतं. मला जास्त करून भीती पण खूप वाटते की कुठे गेलं तर कोणी ओरडेल का. त्यामुळे ना मी खूप कमी, म्हणजे असं प्रयत्न करते की कोणी मला ओरडलं नाही पाहिजेत आणि कोणालाही कळालं नाही पाहिजेत की काय चाललंय, कारण की कोणाकोणाला आवडतं, कोणाकोणाला नाही आवडत. आणि अशाच माझ्या बाबतीत हमेशा असंच होतं. मी करण्याचा तर चांगलाच प्रयत्न करते की चांगलं करूया, पण काही ना काही चुकीचंच होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता, व्हिडिओ भरपूर शेकी झालेला आहे. असो, त्याबद्दल मी सॉरी बोलते. आणि त्यानंतर मी आली इथे समोर, बघा तुम्ही बघताय इथे गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. मागच्या वेळी जेव्हा मी आली होती ना तेव्हा मला कळालं नव्हतं की हे इथे असं छोटे छोटे स्टॉल का लावण्यात आलेले आहे. मला याची काहीही कल्पना नव्हती, काहीही कळत नव्हतं. पण जेव्हा मी आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये लागले तेव्हा मला कळालं की गाणगापुरामध्ये जाऊन तिथे गुरुचरित्र असं पारायण केलं जातं. भरपूर लोक इथे, बघा तुम्ही बघू शकता, महिलापासून पुरुषापर्यंत आणि छोटी म्हणजे मुलं पण होती, 10-11 वर्षाची मुलं पण इथे पारायणाला बसलेली मी 1-2 बघितली. खूप छान होतं, खूप चांगलं वाटलं आणि खूप बरंही वाटलं की हो, पारायण वगैरे खूप छान प्रकारे केलं जातं. मलाही करायचं आहे, पण आता माहिती नाही कधी तिथे माझ्याकडून एक पारायण होईल. मी अशी काही म्हणजे हे केलं नाही आहे, पण एक सांगते माझ्या मनाचं की मलाही करण्याची इच्छा आहे. पण ॲक्च्युली काय होतं की आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण तिथे बसू शकत नाही. आणि स्वामीचरित्राचं पारायण करायला 1-1.25 तास आरामशीर लागतो. गुरुचरित्राचं पारायण मी अजूनही एकदाही केलं नाही आहे, कारण की त्याला थोडं कडक, म्हणजे काय सांगतात ते मला बोलता येत नाही आता. खूप कडक म्हणजे त्यांचं पारायणाचं आहे गुरुचरित्राचं, थोडं आपल्याला हे पाळावं लागतं. तर मला ते जरा कठीण वाटते, कारण की माझ्या घरात कोणी नसताना मला ते एवढं झेपणं कठीण होणार. त्यामुळे मी अजून
गुरुचरित्राचं पारायण अजून काही केलं नाही. करायचा प्रयत्न आहे माझा, मीही करणार आणि जेव्हा मी करणार तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार. मी स्वामी सारामृतचे पारायण केलेत आत्तापर्यंत. माझे पहिले 11 दिवसाचे पारायण झाले, परत मी 11 दिवसाचे पारायण सुरू केलेत. आताही माझे पारायण चालू आहेत. तर आता मी जे चालू केले पारायण ते स्वामी प्रकट दिनापर्यंत चालू राहणार आहे, स्वामी चरित्र पारायणाचे. तर नक्की त्याचा पण अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर असं हे गाणगापूरमधलाच आहे, भीमा अमरजा संगम जे आहे नदी, तिकडचा हा एरिया आहे. खूप छान इथे मंदिरं वगैरे आहेत. एकाच दिवशी आम्हाला फायनली इथे म्हणजे गाणगापूरचं दर्शन घेऊन आम्हाला संगमनेर नदीच्या इथे भीमा अमरजा संगम नदीचं दर्शन घेऊन आम्हाला मारुतीचं मंदिर होतं इथे, तिथे जायचं होतं. शनी मंदिर, मारुती मंदिर जे बोलतात ते शनी मंदिर पण होतं. आणि त्याच्या पुढे अजून एक कोणतं तरी मंदिर होतं, ते माझ्याकडून ना व्हिडिओ मिस झाला, तर मी तो तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकले. पण इथे ना शनी मंदिराचा मी व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवत आहे या व्हिडिओमध्ये. आणि हे आहे भस्माचा डोंगर. भस्माचा डोंगरचा व्हिडिओ मी ह्यासाठी ॲड केला की मागे मला ना भरपूर कमेंट यायच्यात आहे की भस्माचा जो डोंगर आहे त्याची माहिती काहीतरी आम्हाला थोडीफार सांग. तर मलाही एवढी काही माहिती नाही आहे, पण मी तिथे गेल्यावर विचारपूस केली तर असं कळालं की इथे भस्माचा डोंगर म्हणजे ना, इथे पहिले भरपूर भस्म होता, तो पाण्यामध्ये भिजवायचा आणि डोक्याला लावायचा, तेव्हा तो पांढरा शुभ्र असा होतो. तर भरपूर वर्षापासून लोक येतात आणि इथून घेऊन जातात भस्म. त्याच्यामुळे काय झालं ना, आता तिथे भस्म खूप कमी राहिलाय, म्हणजे राहिलाच नाहीये. खालची जी माती वगैरे असते ना, तोच प्रकार तिथे राहिलाय. हे मला माहिती नव्हतं. मला तिथलचे जे ड्रायव्हर होते ज्यांनी आम्हाला इथे आणलेलं, त्यांनी मला ही माहिती दिली. तर मी त्यांना म्हटलं याचा उपयोग कसा करायचा. त्यांनी सांगितलं की थोडंसं असं घ्यायचं, याला चाळून वगैरे, आणि याला थोडंसं पाणी टाकून ना असं कालवायचं, आणि आपण जसं चंदन वगैरे लावतो तसं कपाळी लावायचं. पहिलेचं जे पूर्वीचं जे भस्म होतं ना ते सफेद होतं, पण आता इथे बघा तुम्हाला सफेद भस्म कुठेच दिसणार नाही. पूर्ण जो भस्म आहे ते बोलले की संपून गेले, आणि आता फक्त खालची थर राहिलेला आहे. कारण की बरेच लोक घ्यायला येतात आणि आल्या परत थैली भरून घेऊन जातात, त्याच्यामुळे अजिबात भस्म उरलेला नाहीये. पण जे खालचा थर राहिलाय तो फक्त इथे उरलाय. आणि खूप छान इथे वातावरण होतं. सूर्य बघा मावळताना मी तुम्हाला दाखवत आहे. आणि खूप छान क्षण होता आणि खूप छान वाटत होतं जेव्हा सूर्य मावळत होता. आणि आम्हाला आता घरी जाण्याची घाई होती. थोडक्यात भस्माच्या मातीची तुम्हाला माहिती सांगते. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही दाराला पण बांधू शकता. मंगळवारी काहीतरी ते असं बोललेत की थोडंसं असं मुठीवर घ्यायचं आणि लाल कपड्यामध्ये बांधून दारावरती असं एका कोपऱ्याने टांगायचं, ते चांगलं राहतं असं ते म्हटले होते. आणि रोज तुम्ही असं थोडंसं कालून डोक्याला लावू शकता. याने डोकं असं म्हटलं जातं की मन स्थिर राहतं, शांत राहतं, असं त्यांनी सांगितलं. थोडक्यात माहिती मला मिळाली, मी तुम्हाला ती शेअर करते. तर फायनली आम्ही आता इथून भस्म घेतलं आणि त्यापुढे आम्ही आता निघालो शनी मंदिराकडे. शनी मंदिर मी मागच्या वेळेस नव्हतं बघितलं, ह्या वेळेस बघितलं. ते बघा हे सगळं माहिती सांगत आहेत की काय कसं होतं कसं नाही. तर भरपूर आवाज आजूबाजूचा येत आहे, त्यामुळे ना मी इथे आवाज जो आहे तो म्यूट केला आणि माझा आवाज मी व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला सांगत आहे. तर हे आमचे बसमधले माणसं आहेत पूर्ण, एक ड्रायव्हर सोडून बाकी सगळे आमचे ट्रॅव्हल्सवाले आहेत, म्हणजे आमच्याबरोबर जे आले होते ते. त्यानंतर आम्ही इथे आलो शनी मंदिरामध्ये. शनी मंदिरामध्ये ना इथे असं लिहिलं होतं सावध राहा, कारण की ते साप वगैरे भरपूर घुमतात, असं फिरतात, असं काहीतरी तिथे सांगत होते. तर मला इथे ना माझ्या एक आवडीची गोष्ट मिळाली. मला ना कोहळ्यासाठी ना असं ते जे स्टँड येतं ना, म्हणजे आपण कोहळा जो लटकवतो, तर तो कधी कधी आपण जे थैल्या येतात ना प्लास्टिकच्या त्याच्यामध्ये लटकवतो, जे वायरवाल्या. पण इथे ते मला ना कोहळा ठेवण्याचं एक हे भेटलं, तर मी ते घेतलं. हे बघा सावध राहा इथे लिहिलंय. बहुतेक इथे साप वगैरे फिरत असेल, त्यामुळे इथं असं वॉर्निंग देण्यात आली होती की सावध राहा. आणि त्यांनी पुढे आम्हाला एक माणूस होता, त्यांनीही सांगितलं की थोडं काळजीपूर्वक चाला, कारण की ते साप फिरत असतात. होऊ शकते इथे ना महादेवाचं एक स्वयंभूचं मंदिर आहे. भरपूर मंदिरं होते इथेही, 4-5 मंदिरं होते, पण इथे शूटिंग नॉट अलाउड लिहिलेली होती. आणि मी आत घेऊनही गेली बघा. एका जागी मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ काढण्यासाठी आतमध्ये ना जात होती, जिथे स्वयंभू महाराजांची महादेवाची पिंड होती बघा. ह्या मंदिरामध्ये खूप छान अशी पिंड होती. तर मी म्हटलं चला व्हिडिओ काढूया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया. पण मध्येच एका माणसाने मला टोकलं, तर मला व्हिडिओ बंद करावा लागला. त्यापुढे मग मी आजूबाजूचा जे परिसर होता तो यामध्ये कॅप्चर केलाय. आणि शनी मंदिराच्या इथे पण त्यांनी शूट नाही करू दिलं, कारण की ते अलाउड करत नव्हते, बोलत ते नाही व्हिडिओ नाही काढायचा. पण जेवढं जमलं मी तेवढं व्हिडिओ काढलाय.
फायनली काय होतं माहिती आहे का, आपण जर जातो कुठे ना तर आपल्याला असं वाटतं की आपल्या व्ह्युअर्स बरोबर किंवा आपण ज्यासाठी व्हिडिओ बनवतो त्या कारणाने अगर व्हिडिओ जर पूर्ण प्रॉपर शूट करता आला आणि शेअर करता आला तर मजा वाटते. नाहीतर काय होतं ना, असा व्हिडिओ काढायला आपण जातो आणि अर्धवट आपल्याला माहिती मिळते आणि आपण तीही शेअर करायला कसं तरी वाटतं की अरे हा व्हिडिओ तर टाकला याच्यासाठी पण याच्यामध्ये तर पूर्ण व्हिडिओज नाही, असंही काही काही मनाला वाटतं की मी व्हिडिओ टाकते कशासाठी आणि काढते कशासाठी, पण इथे वेगळंच काहीतरी होतं. कारण की शूट करायला मिळाले नसल्यामुळे मनाला माझ्याही असं खंत वाटतं की अरे यार मी एवढं लांब जाते आणि शूट करायला मिळत नाही तर काय मी तुमच्याबरोबर शेअर करू, असंही मला वाटतं. त्यामुळे हे बघा इथे शनी महाराजांचे दर्शन पण मी तुम्हाला नाही करू शकले आणि हनुमान महाराजांचे पण नाही करू शकले. तर मारुतीचं पण मंदिर खूप छान होतं. त्यानंतर आम्ही दर्शन करून निघालो परतीच्या प्रवासाला. आता आम्ही जात आहोत अक्कलकोटला, जिथे आमची बस आहे. फायनली आम्ही बसकडे पोहोचलो. तिथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि फायनली आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर रात्रीचा देशपांडे ट्रॅव्हलचा थोडासा हा व्हिडिओ बघा. हा बसचा व्हिडिओ आहे. तर इथपर्यंतच हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला आवडला